श्रोते हो, समाज बिघडत चाललाय की समाज सुधारत चाललाय, नेमका कळायला कोणता मार्ग सापडे नाही. फेसबुकमध्ये एक स्त्री म्हणून एक अकाउंट काढावं आणि एक छानसा फोटो टाकावा की आपला इनबॉक्स भरायला वेळ लागत नाही. कोणी येतं, गुड मॉर्निंग करतं, कोणी येतं मला तो आवडते सांगतं, कोणी येतं माझं तुझ्यावर प्रेम आहे सांगतं, कोणी येतं तुझ्याशिवाय माझं जगच नाही सांगतं, कोणी येतं तू माझी राणी म्हणतं, कोणीही येतं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे सांगतं, कोणी येतं आणि मला तुझ्याबरोबर सेक्स करायचा आहे असंही सांगतं, कोणी येतं तू एकटी आहेस आणि मीच तुला खांदा देऊ शकतोय असं सांगतं, कोणी येतं माझ्याशिवाय मी तुला कोणाशी होऊ देणार नाही असंही सांगतं आणि बरंच 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 काही सांगतं. बरं श्रोते हो, हे सगळं कोणी एकटा माणूस नाही, तर रोज असे 10-20 मेसेज तरी इनबॉक्समध्ये धडकत असतात. आपण कोणाला इग्नोर करावं आणि कोणाला ब्लॉक. श्रोते हो, कोणतीही स्त्री दिसली की ना ओळख ना पाळख, ना तिच्याविषयी काही माहिती, ना तिच्या मनाची अवस्था. थोडं छान बोलणं झालं की लगेच ती अवेलेबल आहे, ती कुठेतरी झोरते, स्पेशली तिच्या शारीरिक संबंधात. आणि मीच तो काय हिरो जन्माला आलोय जो तिच्या सगळ्या माहीत नाही, पण निदान शारीरिक संबंधातील गरजा त्या मी पूर्ण करू शकतोय. अशा आविर्भावात आज अनेक पुरुष बिनधास्तपणे स्त्रीच्या समोर पहिल्या काही तासात उभा राहतोय. तू एकटी आहेस आणि तू मला आवडतेस असं म्हणत. तुझ्यासाठी माझ्या कुटुंबाला बाजूला टाकून मी सगळं काही करू शकतोय, नाहीतर माझ्याकडे हे आहे ते आहे, माझं समाजात हे स्टेटस आहे, तूच माझी गरज भागवू शकतेस हे सरळ सांगतोय. गोष्टी कुठूनही सुरू झाल्या तरी शरीर संबंधापर्यंत येऊन थांबतायत. हे मी नाही तर फेसबुक वापरणारी प्रत्येक स्त्री तुम्हाला सांगू शकते. श्रोते हो, ह्या सर्वात वयाचं काही अंतर नाही. नुकतीच मिसूट फुटलेला 20 वर्षाचा तरुण हा 50 वर्षाच्या स्त्रीला, तर 60ला पोचलेला एक पुरुष 18 वर्षाच्या स्त्रीशी बोलताना फक्त तिकडच येऊन थांबतोय. तिथवर येण्याची पद्धत प्रत्येक पुरुषाची वेगळी असेल, पण शेवटचं स्थानक एकच आहे, ते म्हणजे सेक्स. ना ओळख ना पाळख, पण प्रेम व्हायला आणि आवड निर्माण व्हायला फक्त एक फोटो किंवा एक चॅट किंवा एक भेट पुरेशी असते. समोरच्याला काय वाटेल, काय वाटतं याचा काही विचारच नाही. आपण आपल्या भावना फक्त व्यक्त करायच्या, समोरच्यानं काही विचार करण्या अगोदर आपण गादीवर जाऊन पोहोचलेलो असतोय. इतका उतावीळपणा. श्रोते हो, कॉलेजला जाणारे किंवा नुकतंच तारुण्यात प्रवेश केलेल्या तरुणाकडून हे व्हावं हे एक वेळ आपण समजू शकतोय. त्या वयात येणाऱ्या भावनांना मोकळीक मिळण्यासाठी वेळ असताना किंवा मिळत नसताना अशा रीतीनं बाहेर येणं कदाचित एक वेळ समर्थनीय आहे. पण आयुष्य कोण प्यालेल्या, आयुष्याच्या सगळ्या गोष्टींची चव चाकलेल्या पुरुषाकडून त्याच तऱ्हेचं वर्तन होत असेल तर आपल्या भावना हरवलेल्या आहेत हे मात्र नक्की आहे. पूर्वी स्त्री आवडली तर स्वतःच्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवायला अनामिक एक भीती असायची, किंबहुना ती काय प्रतिक्रिया देईल ह्यातच आयुष्याचे अनेक वर्ष निघून जायचे. पण आज उलट झाले, तिला काय वाटेल हा विचार करण्याची गरज पुरुषाला वाटतच नाही. मला काय वाटतं हे तिनं ऐकावं आणि तसंच करावं, आणि नाही ऐकलं तर तिला मी सोडणार नाही. अशा आविर्भावात अनेक पुरुष आज वागतायत. ती काय जागा, जमीन किंवा वस्तू आहे का आपण हक्क गाजवायला? श्रोते हो, एखादी स्त्री आवडणं ह्या चुकीचं काय? अगदी पहिल्या भेटीत तिनं मनाचा ठाव घेणं ह्यातही चुकीचं काहीच नाही. पण त्या भावना त्याच तरलतेनं, त्याच हळवार पद्धतीनं आपण मांडतो आहोत का याचा प्रत्येक पुरुषानं विचार करावा. आपली आवड ही फक्त सेक्सपुरतीच मर्यादित आहे का, की खरंच एक स्त्री म्हणून ती आपल्याला आवडते याचाही त्यात विचार असावा. श्रोते हो, पूर्ण बघून बघून आपले विचार ज्या वेगानं मशीन होत आहेत ना, ते खूपच धक्कादायक आहेत. एकेकाळी हळूवार उमलणाऱ्या आपल्या भावना त्या आता कूच करून आपण त्यांना बाहेर आणतोय. एक एक पाकळी
हळूवार उमलण्याची मजा न घेता आपल्याला फक्त फुलाला चाखायचं असतं, कारण आपल्या भावना संपले. एक फुल झालं का दुसरं, याच्या शोधात अनेक जण भटकत असतात. हेच अनेक जण एकाच वेळी एकाच फुलाच्या अंगावर धडकत असतात. श्रोते हो, कधीतरी फुल होऊन विचार केला तर हे सगळं बघून त्या सगळ्यांचा किती तिटकारा वाटत असेल याचा अंदाज पण आपण लावू शकत नाही. आपला सेल्फ रिस्पेक्ट अशा बाजारूबाईप्रमाणे पायदळी तुडवला जात असेल तर शांत तरी किती वेळ राहायचं आणि कोणासाठी? श्रोते हो, आपण आपल्या झाकून बघायला हवंय. आपण जर उठून रोज 10 स्त्रियांना ज्यांच्याशी आपला किंवा त्यांचा आपल्याशी जास्त काही संबंध नसताना, त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नसताना, नुकतंच जर आपण आयुष्य डोकावणं होत असेल तर आपण कुठेतरी आपल्या भावना शोधायला हव्यात, ज्या कधीच आपल्यातून हरवल्यात. रिस्पेक्ट, डिग्निटी जपणं आणि त्याचा सन्मान करणं हे कोणत्या शाळेत शिकवलं जात नाही, तर ते शिकावं लागतंय. श्रोते हो, फेसबुक असो किंवा खरं आयुष्य असो, समोर येणारी कोणतीही स्त्री ही अवेलेबल नसते. तिला सहानुभूतीची गरज नसते. तिला शरीर संबंधात कोणाची तरी अजून गरज नसते. हे बाजूला ठेवून आपण जेव्हा संवाद साधू ना, तेव्हा हरवलेल्या भावनांचा शोध आपण पुन्हा घ्यायला सुरुवात करू. हे मात्र नक्की विचार करा.